नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणकर रेणुका यूट्यूब चॅनलवरती। आता मी आळंदीला पोचलो आहोत। ही पार्किंग आहे। आता मी पार्किंगमध्ये आहोत। इकडे दुकान आहे। आपण आता इंद्रायणी घाटावरती जाऊयात। इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची। हा आहे संपूर्ण इंद्रायणी घाट। लोणावळे जवळील गुरवंडे नावाच्या उंच डोंगरावरती नागफणीजवळ इंद्रायणीचा उगम होतो। पुढे देऊ, आळंदी असं करत करत तुळापूरला भीमा नदीला जाऊन ती मिळते। इथे भाविक स्नान करतात। आषाढी कार्तिकीला इंद्रायणीचा घाट भाविकांनी फुलून जातो। समोर आपल्याला दिसत आहे हे आहे विश्वशांती केंद्र। हा आहे विश्वशांती स्तंभ। इकडे दादानी सिद्ध बसलाय। हा पूर्ण इंद्रायणी घाटावरचा परिसर आहे। आम्ही आता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराचं दर्शन घ्यायला जातोय। दोन्ही बाजूला दुकाने आहेत। फुले, हार, नारळ, प्रसाद, विविध वस्तू यांची दुकाने आहेत। हे आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचं मुख्य प्रवेशद्वार। या महाद्वाराच्या पहिल्या पायरीला श्री गुरु हैबतराव बाबा पायरी असे म्हटले जाते। संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली। अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी हे महान ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले। हे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी मंदिर आणि सभोवतालचा परिसर।